आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तेजूच्या गालावर दादा आणतोय हसू। दादा काय झालं? मी लहानपणी रुसल्यावर मला समजायला तू हेच म्हणायचंस ना? तुझ्या अजून लक्षात आहे? मग माझ्या बहिणींच्या बाबतीतलं कधीच विसरत नाही मी। दादा परत एकदा बोल ना, किती वर्षांनी ऐकते तुझ्या तोंडून। नाकावरचा राग रागावर रातभर जाग। आमच्या तेजूबाईला झोपच येईना आज। रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तेजूच्या गालावर दादा आणतोय हसू। दादा बाळांनी लात मारली, ते पण तुझं म्हणणं ऐकतात। तू हात ठेवून बघ ना दादा, तू परत बोल ना। हा रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तेजूच्या गालावर दादा आणतोय हसू। मारली लात मारली। रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू तेजूच्या गालावर दादा आणतोय हसू। आई, हा काय र? मी काय म्हणतोय, मी तेजूला घेऊन निघतो की आता। होय चालतंय, पर थांब की येऊन दे तरी तिला। आत्या मी तयार आहे। सावकाश, हा बघ घरी गेल्यावर लगेच कामाला लागू नगस। आज दिवसभर एकतर तुझी लय दगदग झाली हा, गेली की डायरेक्ट आराम करायचा। बरं चल मी येते, तू ये आरामात। सावकाश जावार। होय, हीच संधी आहे तुळजाभर मालकांबद्दल बोलायची। इथं दुसरं कुणी बी नाही, त्याच्यामुळे तिला समज नीट सांगता येईल। तुळजा, काय ग काय झालं? वहिनी अगं आपला कार्यक्रम होऊन एवढा वेळ झाला तरी काहीच आवरावरी आपण केली नाही। आपण एक काम करू, आवरून घेऊया आणि मग सगळे जेवायला बसू। हा चालेल। छोटी चल तू पण ये। चल छत्री हा, अरे एवढा वेळ का लागतोय यांना? डॅडी मगाशी मी शत्रुबाईंना फोन केला ना, तेव्हा निघाले असे म्हणाले होते। येतील की आवडेल। आली वाट। अरे जा 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 पुढे जा। वाह स्वागत आहे। डॅडी हे सगळं कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे काय सुनबाई, घरच्या लक्ष्मीचं असं स्वागत करायचं असतं। आणि हे तर काहीच नाही, आज चाला यापेक्षा मोठा हंगाम आहे। अगं तुळजा काय सरप्राईज आहे सांग तरी मला। सांगणार, सगळं सांगणार। तू जरा धीर धर बरं, आणि तू इथे शांत बस। मला तुझी दृष्ट काढायची। दृष्ट? आल्या गेल्याची, शेजार पाजाऱ्याची, भूताखेताची, कोणाची नजर नको लागायला माझ्या नवऱ्याला। डॉक्टर मॅडम, ही दृष्ट का बरं काढली तुम्ही? का बरं काढतात दृष्ट सांग बरं? आपल्याला कोणाची नजर लागायला नको म्हणून। बरोबर, तुला पण कोणाची नजर लागायला नको म्हणून काढली मी दृष्ट। तुला माहितीये का सूर्या, देवाने पुरुष तर भरपूर बनवले, पण तुझ्यासारखा तू एकमेवच आहे। आणि असा दुसरा माणूस शोधूनही सापडणार नाही याची खात्री आहे मला। असं काय वेगळं आहे माझ्यात? तसं तर बरंच काही आहे, पण आता एकच सांगते, अंगात 10 हत्तींचं बळ असतानाही मन मात्र अगदी निरागस लहान बाळासारखं ठेवणं ना, हे खरंच कोणालाही नाही जमत सूर्या। जग इतकं रागाने, द्वेषाने आणि तिरस्काराने भरलेलं असताना तू तुझ्या मनाला या सगळ्याचा स्पर्शही होऊ देत नाही।
मग आता सांग बरं, हा गुण दुसऱ्या कोणात शोधूनही सापडणार आहे का? पण डॉक्टर मॅडम, हे सगळं तुम्हाला आज का आठवत? का म्हणजे आज तू जे वागलाय त्याने मी काही दुसरं करणं अपेक्षित आहे का? सूर्या, तुला सांगू का, मला ना मनापासून वाटतं रे, आपल्याला जेव्हा केव्हा मूल होईल ना तेव्हा तो मुलगाच व्हावा. म्हणजे मुली काय घर उजळून टाकतात, पण त्या मुलींशी कसं वागायचं ह्याचा आदर्श तो मुलगा घालून दे. आणि शेवटी तो तुझाच मुलगा असणार आहे ना, त्यामुळे तुझ्याच सारखा असणार तो. आज लयच कौतुक चाललंय माझं. पण तू जा, तू किती बी कौतुक केलं ना तरी पहिला मुलगा नकोय मला. मला घर उजळून टाकणारी छोटी चिमुकलीच पाहिजे, आणि मग दुसरा मुलगा. म्हणजे कसं आपलं कुटुंब पूर्ण होईल ना. बापरे, 2-2 मुलं? मग सगळं प्लॅनिंग केलेलं दिसतंय. पण मला सांग, मुलगा जर झाला तर तो तुझ्यासारखा असेल बरोबर? मग विषय काय, त्याला सगळ्या प्रत्येक गोष्ट शिकवणार. आणि मुलगी झाली तर ती कोणासारखी हवी आहे तुला? मुलगी झाली तर असं एक काय सांगता येणार नाही, पण हा तेजूसारखं तेज पाहिजे तिच्या चेहऱ्यावर. आणि हा धनुसारखी अशी हसती खेळती पाहिजे, आणि राजूसारखी तल्लक पण पाहिजे, आणि भागूसारखी देखणी पण पाहिजे. म्हणजे कुणी पण बघितलं तरी म्हणलं पाहिजे, सूर्या तुझ्या घरात तर साक्षात लक्ष्मीचा वास आहे की. चांगलंय, तुझ्या मनासारखंच होईल. ठीक आहे, मी आवरते, मला खूप काम आहेत. माझ्या मुलीच्या नाकावर तुमच्यासारखा राग पण पाहिजे बरं का. माझ्या बहिणींचे सगळे गुण असले तरी तिचं मन तुमच्या मनासारखं असलं पाहिजे. आपली लेक तुझी सावली पाहिजे. तिनं सगळ्यांना सांभाळता आलं पाहिजे, तिनं सगळ्यांचं मन राखता आलं पाहिजे. आणि हा सगळ्यात महत्वाचं, माझ्यावर लई प्रेम केलं पाहिजे. काय डॉक्टर मॅडम, हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला? सोड बरं मला. असं कसं सोडू? आता 2-2 मुलं पाहिजेत म्हणल्यावर आत्ताच तरी लागलं पाहिजे ना. ती तयारी आपण नंतर करूया. आता मला छोटी हात मारतीये, मला जायला हवं की नाही? आलेच मी. पळून पळून जाणार कुठे तू? शेवटी माझ्या मिठीतच यायला लागणार आहे तुला.